आजची आपली रेसिपी आहे अगदी सोप्या पद्धतीने बनणारी अशी अंडा बिर्याणी। बिर्याणी बनवण्यासाठी मी हे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे मीठ आहे, हे सगळे खडे मसाले आहेत। हे सर्व साहित्य टाकून मी मोकळा असा भात याचा शिजवून घेणार आहे। बासमती तांदूळाला नेहमी पाणी हे नॉर्मल भातापेक्षा कमी लागतं, तर मी हे एवढं त्यानंतर मीठ घालूया। आता सर्व खडे मसाले यामध्ये घालूया। भात चांगला मोकळा व्हायसाठी आपण वरून तेल घालूया। कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण हा भात चांगला शिजवून घेऊया। वाटण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये लसूण, अद्रक, जिरे, हा कापलेला कांदा आहे, कोथिंबीर, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या। हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। बघा, अशा प्रकारे मी अंडे बॉईल करून घेतलेले आहे आणि आता ते छान गोल्डन ब्राउन अशी शॅलो फ्राय करणार आहे। बघा, अंडे किती छान दिसत आहेत। हे बघा, मोकळा भात झालेला आहे। हा तळलेला कांदा, दही आणि हे दुधामध्ये मी थोडं केशर घालून घेतलेलं आहे आणि हा सर्व मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। बघा, मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटण घातलेलं आहे। आता हे मी बराच वेळ होऊ देणार आहे। आता ह्या हिरव्या मिरच्या आपण ॲड करूया। थोडं तिखट, गरम मसाला, धनिया पावडर, थोडं दही ॲड करूया। हे बघा, अशा प्रकारे हा मसाला आपण भाजलेला आहे। आता या अंडे सोडूया। वरून थोडं ब्लॅक पेपर आणि मीठ घालूया असं। आता आपण हा भात यामध्ये ॲड करूया। तळलेला कांदा यावर छान असा स्प्रेड करूया। आता हे आपण केशर आणि दूध याचं मिश्रण केलेलं होतं ते घालूया। थोडी कोथिंबीर ॲड करूया। तर अशा प्रकारे आपली खमंग अशी अंडा बिर्याणी रेडी आहे।